सो एपिसोड नंबर 2 ऑफ आपला मराठी बिग बॉस विथ राज. डायसेक्शन करायचं आहे आपल्याला बायोलॉजीचा हा दुसरा एक्सपेरिमेंटचा तास. सो वी आर स्टार्टिंग वेअर वी लेफ्ट ऑफ. करणनी काहीतरी ते स्विमिंग टँकमधलं पाणी पेलं होतं आणि त्याला शाजूपणा शिकवण्याकरता दोन जणी एकमेकींमध्ये उगाच भांडल्या. हाच खरा फॉर्मॅट आहे. सगळ्यात पहिले तर मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि तिळगुळ देऊनही गोड न बोलणारे लोक एकत्र करून जिथे टाकलं जातं त्याला बिग बॉस म्हणतात. सो या बिग बॉसमध्ये अनलाईक हिंदी बिग बॉस एक सगळ्यात बेस्ट गोष्ट झाली, ताबडतोब टास्कला सुरुवात झाली. रेशन कार्ड मिळवायचं होतं, सगळे दरवाजे बंद झाले होते काल. सो ज्या लोकांनी शॉर्टकट निवडलं होतं त्यांना तर ते मिळून गेलं, बट ज्यांना नाही मिळालेलं त्यांना ते एका टास्कमधून ते मिळवायचं होतं आणि ज्याचे जज हे शॉर्टकटवालेच होते है ना. सो काहीतरी 4-5 मिनिटामध्ये एक रूम आवरायची होती तंतोतंत, आणि तंतोतंतचा अर्थ माहीत नाही आहे लोकांना. व्हॉट इज रॉंग विथ टुडेज जनरेशन. एनिवे त्याच्यावर नंतर येऊयात. सो 4-5 मिनिटामध्ये त्यांना काहीतरी जमवाजमवी करायची होती आणि एका याच्यामध्ये खूप मोठी मोठी भांडी घासायची होती. सो कोणाच्या बापालाही ते शक्य नव्हतं, बट 8 जणांनी एफर्ट्स चांगले टाकले आणि ताबडतोब लोक आहेत ना ते इमेज दर्शनच्या ज्या मोडमध्ये जातात ना, की नाही जेवणाचा प्रश्न आहे, आपण त्यांना जज करत असताना थोडंसं नरमाई घेऊयात आणि मग सगळ्यांनी मिळून त्यांना तो टास्क जिंकवला. पण याच्यामध्ये धादांत भामटेपणा बिग बॉसचा आहे. पहिले म्हणतात की डिसिजन तुमच्याकडे आहे, तुमचं सरकार आहे, तुम्हीच पाहून घ्या. आणि जेव्हा डिसिजन दिला जातो तेव्हा चोंबडेपणाने बिग बॉस म्हणतो तुम्हाला कळले नाही का नियम काय असतात. मग पहिले कशाला एवढा शाजूकपणा करायचा. एनिवे बट 2-4 भांडणं, तू काम करणार आहेस का, आणि मग काही जण एकदम ते सरपंच असल्यासारखे हे कोणी टाकलं इथे, हे टाकू नका, हे ना बेसिक हायजीन तर मेंटेन झालंच पाहिजे वगैरे. बट जेन्युइनली जिथे भारतामध्ये सिव्हिक सेन्स नाही आहे तिथे बेसिक हायजीन बिग बॉसच्या याच्यामध्ये मेंटेन करणारे लोक कुठून मिळणार आहे तुम्हाला. एनिवे तोही पार्ट नाही आहे, बट त्याच्यामध्ये एक खटकलेली गोष्ट जी भाऊच्या धक्क्यावर 100% ॲड्रेस होणार आहे ती म्हणजे दीपाली सय्यदनी तिथे एक बाटेल म्हणून डान्सर आलेली आहे, जी स्टेज डान्सर आहे. आणि तिच्या प्रोफेशनला तिला उद्देशून नाही म्हटलेली, बट तिने लावणी कशी शृंगारिक असायची आणि आजकाल कसं त्याचं बिभत्स रूपांतरण होतं आहे आणि लोक कसे नाचतात ह्याच्यावरून तिने काही कमेंट केलं आणि त्याच्यावरून तिला हर्ट झालं. ऑब्व्हियसली इट वॉज समथिंग अलार्मिंग की जिथे तुम्ही कोणाच्या प्रोफेशनवर बोलता आणि त्याच्यावरून तमाशा 100% होणार आहे. आणि मलाही ती थोडीशी गोष्ट खटकली. तुम्हाला काय वाटतं, जर तुम्ही एपिसोड बघितला असेल किंवा नसेल तर जाऊन बघा आणि मग मला सांगा वॉज इट राईट ऑर रॉंग. आणि अशाच पद्धतीने थोडेशी सरपंचगिरी करत एकमेकांशी भांडत दुसरा दिवस संपलेला आहे. अँड कमिंग बॅक टू द पॉईंट, जिथे आपण वेगवेगळ्या शहरातून येतो, गावातून येतो, खेड्यातून येतो, प्रत्येकाची भाषा वेगळी असते है ना. दर 2 कोसावर आपली भाषा पण बदलत असते, पण व्याकरण का बदलवत आहे, चहा बनवली काय असतं, अशी सणक गेली काल डोक्यामध्ये. बट काही काही गोष्टींवर आहे ना काना डोळा करावाच लागतो. दॅट वॉज आपला मराठी बिग बॉसचा डायसेक्शन विथ राज एपिसोड 2. सो सबस्क्राईब करा, मला लाईक करा इन्स्टावर, यूट्यूबवर आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर. Ciao.